ट्विशा आणि साई माऊलीची सामना असताना साई माऊली नवीन संघ संघ नवीनच आहे पण खेळाडू आपलेच आहेत सर्व. योग्या दिसतोय, वैभव दिसतोय. श्री गणेशा झालेला आहे ट्विशा 11चा 1 धावेने. 2 तास जरा आपल्याला डीजेला ब्रेक असेल आणि आवाजही समालोचन कक्षाकडून कमी असेल कारण की SRT मध्ये एक्झाम चालू आहे. आपल्याला सहकार्य करायचे आहेत. एक्झाम शिकत असलेले विद्यार्थी सर्व आपल्याच विभागातले असतील म्हणून सर्वांनी सहकार्य करायचं आहे. काय नाही दादा सहकार्य करू. सामन्याच्या दिशेने वळतोय. 4 चेंडू 3 धावा. त्विशा 11 आणि श्री साई माऊली. DVN लेवल कालची भूमिका आपल्याला प्रवीण पाटील यांनी खूप सुंदर निभावले. काल स्वतःच लॅपटॉप पण स्वतःच हँडल करत होते आणि आज स्कोरिंगला त्यांनी मुलगा बोललाय पण काल स्कोरिंग पण स्वतःच करत होते DBNचे प्रवीण पाटील. दिनेश भाई यांनी मंचावर येऊन स्थान व्हायचं. यांना मी विनंती करेन MC चषक 2024 मध्ये मंचावर येऊन स्थान व्हायचं. दिनेश भाई ग्राउंडवर मॅचेस असतात त्या एक उत्साही खेळाडूमधून जाणले गेलेले दिनेश भाई यांनी मंचावर यायचं आहे. GMचे दिनेश भाई अशी त्यांची ओळख आहे. पूर्ण उपचारपाडा या विभाग असू दे या का पूर्ण कोणता GMच्या इकडून पूर्ण विभाग असू दे बायपासचा विभाग असू दे GMचे दिनेश भाई अशी त्यांची ओळख असेल. दिनेश भाई यांना मी आमंत्रित करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा. मैदानाच्या दिशेने वळतोय साई माऊली आणि त्विशा 11 दोन मोठे संघ मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. नो चेंडूची सांगता होताना दुहेरी धावेने धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावा. प्रणव पवार यांचे पण हार्दिक स्वागत. ओमकार पाटील यश दळवी असू दे MCच्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. किरण प्रजापती गाड्या रुकेश कांबळे MCC व्हॉलेंटियर यांनी लक्ष द्यायचे आहेत. गाड्या सर्वांनी त्या पार्किंगच्या घेऊन जायच्या आहेत. हँडल लॉक असेल हँडल तोडा आणि गाड्या त्या पार्किंगला घेऊन जा. वारंवार आयोजन कमिटीकडून सूचना देऊन आले. प्रणव पवार तुम्ही पण MCC व्हॉलेंटियर गाड्या सर्वांच्या त्या पार्किंगला जा. वारंवार आयोजन कमिटीकडून ही सूचना देऊन आले पण सूचनेचे उल्लंघन केले. हॅलो बरोबर आहे का. त्विशा 11 एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देताना दिसते आपल्याला. दिनेश भाई यांचं MC चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. GMचे दिनेश भाई अशी ओळख असे जाणता मानता उत्साही खेळाडू म्हणून अशी ओळख असलेली दिनेश भाई. मॅचच्या दिशेने गेलाय. मोठा हादरा गडी बाद होताना दिसतोय. मंदारेश्वर विभागातील 2 आपल्याला प्रेक्षक आले आहेत. प्रवीण पवार आणि सचिन यांना पण विनंती करेल त्यांनी मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. प्रवीण पवार विभागातील एक असं जाणलेलं व्यक्तिमत्व असेल त्यांनी पण मंचावर यायचंय. सामन्याच्या दिशेने जाय तयारी करून संध्याकाळी सामन्याला यायचंय. संध्याकाळी मंदारेश्वरच्या सर्व विभागांनी आता पण तुम्ही मंचावर येऊन स्थानबद्ध होऊ शकतात. मंदारेश्वर विभागातील एक चांगलं व्यक्तिमत्व सचिन असो कोणतं काम प्रवीण पवार खूप डिमांड आहे.
मंत्रालयातील ओनर, मंत्रालयाचे ओनर सामन्याच्या दिशेने वळले. सामना झालाय ते 11 धावा. साई माऊली संघ आणि त्विषा 11 मध्ये चालू असलेला सामना 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गाचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एसराज इन्फोटेकच्या डगआउट मध्ये जाताना चेंडू दिसतोय आपल्याला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वरती. विरार क्रिकेट असोसिएशनचे उपसल्लागार ओमकार पाटील यांना पण मी विनंती करेल त्यांनी मंचावर यायचं आहे. खूप 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 सुंदर तयारी दिसते. ओमकार पाटील विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार, उपसल्लागार. आज नवीन ट्रॅक, नवीन शूज, नवीन टी शर्ट मध्ये आहेत. डॅशिंग लुक म्हणून जाणले गेलेले ओमकार पाटील यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. साई माऊली या संघाकडून तिसरं षटक घेऊन आले आदित्य. सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार सज्ज असलेला आदित्य. त्विषा 11चा विचार केला तर राज आणि भरत मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषा पार. कमॉन डीजे. MC चौकार. डीजेला संधी नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू कुठे जाऊन आदळलाय. 9-0 कैलासवासी पद्माकर भास्कर मंगाला यांचे पुत्र नयन पद्माकर मंगाले यांच्या बुलेटला जाऊन डायरेक्ट चेंडू आदळलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 17. 2 चेंडू 17 धावा. मॅच सामना सुरू असताना कोणी मैदानाच्या आतमधून चालून नाही यायचं. कृपया पिवळ्या पडद्याच्या बाहेरून चालून यायचं. आयोजन कमिटीकडून हा नियम आलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू वैभव काय सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसते. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. एम 3 चेंडू 18 धावा. MC चषक 2024 स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये अडवलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना एकेरी धावेत धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचली 21 धावा. सुंदर MCC चौकार. चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्हला. कार्तिक कुठे असतील त्यांनी चेंडू घ्यायला जायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा. 3 चेंडू 25 धावा. 3 चेंडू 25 धावा. साई माऊली संघाचा विचार केला आतापर्यंत सुंदर षटक हाताळत होता रोहन, पण एक चौकार आला त्याच्या षटकामध्ये. त्विषा 11. राज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. 25 धावा. वेळेचं बंधन असेल 15 मिनिटात 4 षटक हाताळल्याच पाहिजे. तुम्हाला टायमर तुम्ही लावा, वैयक्तिक लावा. आमच्या टायमरनुसार जर का 15 मिनिटं झाले तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. म्हणून सांगतो वेळेचं पालन करा, अन्यथा जर का नियमाचं उल्लंघन केलं तर 2 रनची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चार चेंडू 26 धावा. 4 चेंडू 26 धावा. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंगचे असतील. मोठा फटका येईल का एकेरी दुहेरी धावेवर भर दिला जाईल. 2 चेंडू शेवटचे असतील रोहन यांचे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय, गडी बाद होताना धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. इंग्लिश मीडियम मध्ये शिकले मी ना, एवढं मी सेमी मध्ये शिकले. पहिला इनिंगच्या शेवटच्या चेंडू मार्गस्थ असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एकेरीत धावसंख्येत ऍड होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 28 धावेचं आव्हान असेल साई माऊली या संघासाठी. यानंतरचा होणारा सामना नाणेफेकीच्या कौलासाठी यायचा आहे MCC आणि स्वामी समर्थ. ओमकार पाटील यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. स्वामी समर्थ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. इम्रान नाणेफेकीच्या गोलाकडे ओढ्या. साईमाऊली या संघासाठी टार्गेट असेल तर 28 धावांचं आव्हान असेल. वैभव मैदानाच्या आतमध्ये मोठा फलंदाज दिसतोय आपल्याला. नाणेफेकीसाठी मी बोलवेन नदीमभाई शेख यांना मी विनंती करेन, त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता इम्रान भाई तुम्ही नाणेफेकीसाठी यायचे, टॉससाठी यायचं इम्रान भाई. ओमकार पाटील MCCचा कर्णधार डॅशिंग लुक नवीन ट्रॅक घालून दिसतोय. त्याच दुसरीकडे स्वामी समर्थ 11 नाणेफेकीसाठी सज्ज इम्रान भाई. टेलसीचं कॉल आणि स्वामी समर्थ टॉस जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन स्वामी समर्थ. थँक्यू इम्रान भाई, आपण नाणेफेकी करून घेतली. नाणेफेक जिंकले काय निर्णय असेल विचारतोय. 2 मिनिटं सांगतो. मोठी टुर्नामेंट निर्णय सांगावा लागेल. 2 मिनिटात सांगतो तुला. मोठी टुर्नामेंट आहे, निर्णय सांगावा लागेल, हे शिकावं लागेल. क्षेत्ररक्षण किती धावापर्यंत MCC रोखण्याचं आव्हान असेल? 24 पर्यंत. 24 पर्यंत रोखलं. कॉंग्रॅच्युलेशन ओमकार पाटील डॅशिंग लुक एक विरार क्रिकेटचे उपसल्लागार MCC संघ ओमकार आपल्याला 24 धावांचं रोखण्यापर्यंत चॅलेंज दिलेला. काय वाटते? जास्तीत जास्त स्कोर मारायचा प्रयत्न करू. कमीत कमी 30 धावा आणि जास्तीत जास्त 35 ते 36 धावाचा आम्ही आव्हान ठेवायचा प्रयत्न करू. कारण स्वामी समर्थ पण चांगला संघ आहे, आमच्या ओळखीचा संघ आहे. थँक्यू. थँक्यू DJ. थँक्यू ओमकार पाटील. 35 ते 36 धावा जास्तीत जास्त आणि कमीत कमी 30 ओमकार पाटील यांनी सांगितलं आहे. काय सामन्याच्या दिशेने मजा येणार ओमकार पाटील. सामन्याच्या दिशेने धावसंख्या झाली ती 1 चेंडू 1 धावा. वैभव मोठा खेळाडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. सन्मान चिन्हाच्या दिशेने वळूया. SPL सम्राट प्रीमियर लीग आपल्या थोड्याच याच सॅटर्डे संडेला येणार आहे आपल्याकडे सम्राट प्रीमियर लीग. सन्मान चिन्हाच्या दिशेने वळूया. SPL सम्राट प्रीमियर लीग चे ओनर प्रवीणदादा पाटील यांना मी विनंती करते त्यांनी सन्मान स्वीकार करायचा. नयन पद्माकर मांगेला यांचा सन्मान करतील. प्रवीणदादा पाटील यांचा सन्मान नयन पद्माकर मांगेला यांचा होणार आहे. प्रवीणदा पाटील यांच्याकडे 2 शब्दासाठी नक्कीच येईल. या स्पर्धेविषयी तुम्ही 2 शब्द काय बोलतील? नक्की आम्हाला खूप सहकार्य केलं, पण या स्पर्धेविषयी 2 शब्द. अतिशय सुंदर अशी टुर्नामेंट नयन मांगेले यांनी उतरवली आहे, त्याबद्दल त्यांच्या मनापासून हार्दिक स्वागत. आणि आजच्या दिवसाला आपलेच 3 संघ घेतात, कोणत्या संघाला सपोर्ट असेल आणि आता आपल्या 3 संघाला काय मेसेज असेल?
या लोकांनी याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस केलेली आहे तिन्ही संघाने. कमीत कमी ही टुर्नामेंटमध्ये तुम्ही फर्स्ट प्राईज मारावं. तिघांपैकी कोणी जरी मारलं तरी मला मनाला खूप शांती लागेल. थँक्यू प्रवीण दादा. टाळ्या वाजवायच्या तिन्ही संघ टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्याला फुल सपोर्ट आहे. साईशा असो, श्रीस्पोर्ट असो, MCC असो. त्यानंतर दुसऱ्या सन्मानाकडे वळूया. दुसऱ्या सन्मानासाठी मी आमंत्रित करेन पप्पूबाई यांना. मी आमंत्रित करेन. त्यांनी नदीमबाई शेख यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. नदीमबाई शेख यांचा सन्मान पप्पू यांना मी आमंत्रित करेन. पप्पूदा यांनी नदीमबाई शेख यांचा सन्मान करायचा आहे. पप्पूबाई यांनी पण खूप मेहनत केली नदीमबाई शेख यांचा सन्मान करताना. नदीमबाई शेख, आपके पास भी आने का मेरे को आयोजन कमेटी ने कहा है. आपकी तरफ से भी दो लाइनें ये MCC के टूर्नामेंट के लिए. अशी तर तिन्ही टीम आपलीच आहेत आणि ग्राउंड पण आपल्याला प्रवीण भावाने पूर्ण सपोर्ट केलेला आहे. आता काय आपलं हेच असेल का तिघीपैकी एकाच जणांनी तर फायनल मारावीच पाहिजे. हे आपली मनपूर्वक आहेत अपेक्षा. थँक्यू नदीमबाई. तिन्हीपैकी एका तरी संघांनी फायनल मारावी. सामन्याच्या दिशेने वळलोय. सामन्याच्या धावसंख्या जाऊन पोचते ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. साई माऊली संघाकडे. सन्मान करते म्हणून कोण करते? तिसऱ्या सन्मानाकडे वळतोय पुन्हा एकदा. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुण्यामध्ये इम्रान भाई यांचा सन्मान मी करण्यासाठी आमंत्रित करेन. तेजस आडवेकर, साईशा 11चे ओनर यांना मी आमंत्रित करेन. त्यांनी इम्रान सय्यद भाई यांचा सन्मान करायचा आहे. यांचा यथोचित सन्मान करणार आहेत. तेजस आडवेकर, साईशा 11चे कर्णधार ओनर इम्रान सय्यद भाई यांचा सन्मान. इमरान सैयद भाई, आपसे भी निवेदन है, आप इस टूर्नामेंट के बारे में कुछ 2 लाइनें बोलिए. नयन ने वो काफ़ी अच्छा सेटअप यहाँ पर किया है. देखने में बहुत ही मज़ा आ रहा है और मेरे लिए तो पहली बार ये सारा चीज़ में बैठा हुआ के. तो मेरे से यही है कि अपने जो एरिया की टीम है वो एटलीस्ट फाइनल तक तो आए. थैंक यू सो मच. जरूर फाइनल तक तो आके. एक आप यंग क्रिकेटर प्लेयर के लिए क्या कुछ मैसेज देना चाहोगे? सारे तो यंग ही हैं यहाँ पर, कोई ओल्ड तो है नहीं. ओल्ड हमारे बेटे हमारे बाजू में ही प्रवीण दादा तो सभी अच्छा खेल रहे हैं. इंशाल्लाह सारे से सारे फाइनल में आए. थँक्यू इम्रान सय्यद भाई, प्रमुख अतिथी प्रमुख या स्पर्धेसाठी आपले तुमचे पण मनापासून आभार. सामन्याच्या दिशेने वळूया पुन्हा एकदा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा. यानंतरच्या समालोचन कक्षामधून आवाज बदलणार आहे. खूप सुंदर आणि चांगला आवाज असलेला साईशा 11च्या लीगला कैलास असगर अली शेख यांच्या स्मरणार्थ साईशा 11 बिग बॅश लीग होती तेव्हा हा आवाज ऐकला होता आपण. त्यांचा आवाज असेल. तेजस आडवेकर यानंतरच्या समालोचन कक्षामध्ये आले, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करेल की या सामन्यापुढील त्यांनी समालोचन करायचं आहे. धन्यवाद विपुल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12. बॉल पहिला चेंडू वाईड. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावसंख्येने भर. सुनील ठुबे, माननीय सुनील ठुबे यांनी मंचाशी संपर्क साधायचा आणि स्थानापन्न व्हायचे. सुनील ठुबे यांचं आगमन. परत एकदा वाईड चेंडू. संघाच्या धावसंख्येत एका धावेने भर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14.
परत एकदा वाईट चेंडू. संघाच्या धावसंख्येत भर झाली आहे, ती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. तिसऱ्या षटकातील एक चेंडू, धावसंख्या आहे ती 16. या ठिकाणी सुनील ठुबे यांचं आगमन झालेलं आहे मंचावरती. त्यांनी स्थानापन्न होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, परत एकदा वाईड. या षटकातील तिसरा वाईड. संघाची धावसंख्या पोहोचली ती 17. एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 17 धावेवरती. दुसरा चेंडू घेऊन फुलटॉस स्वरूपाचा आणि एका धावसंख्येवरती डिक्लेअर स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 18. सुरेख चेंडू. तीन चेंडू 20 धावा झाल्यात आतापर्यंत. खूप खतरनाक गोलंदाजी ना. एक धाव असेल. जर पडद्याच्या वरून गेला तर आउट आहे, पडद्याला लागला तर आउट नाही. पण तिथे स्टंप पण लावले, त्याच्या आतमध्येच पाहिजे. त्याच्या बाहेरून जर पडद्याला लागला तर आउट आहे. जर नियम कोणाला समजले नसतील तर त्यांनी स्टेज जवळ येऊन नियम विचारायचे आहेत. ना टाइम चालू आहे, जास्त वेळ घालू नका. 2 चेंडू उरलेत. जितेंद्र पाटील आपले 2 बोटं दाखवतात न बोलतात 2 चेंडू उरलेत ना. अखेरचे 2 चेंडू उरले ना. खतरनाक गोलंदाजी न. चांगला फटका मारलाय. धावबादची संधी न. डायरेक्ट हिट न. पंचांनी काय झालं ये झालं फाटलाय. मावरा अख्खा बाहेर निघालाय. 5 चेंडू झालाय आणि पंच आपला दाखवतात 1 to go. अखेरचा चेंडू आहे. आमचे मित्र विपू पाटील सांगतात की मावरा जाळ्यामध्ये आलंच नाही, साईडने निघून गेलं. आणि हे लोक बोलतात की फडफड काय करते. नाही, खतरनाक फटका. पॅडल स्वीप मारलाय. एक धाव नक्कीच काढलाय. 9 ओव्हर झालाय. धाव संख्या झालाय ती 23. आता 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची गरज. त्विषा 11 कुठेतरी कमबॅक करायचा प्रयत्न करेल ना. साई माऊली च्या डगआउट मध्ये काय टाळ्या वाजतात. सगळे पोरं एकदम खुश आहेत. तोंडाला मुंग्या लागतील एवढे खुश झालेत सगळे ना. योगेश जाम खुश होते, बोलते पहिला मॅच जिंकणार आम्ही ना. बाहेर बिर्याणी मागवलाय. 6 चेंडू 5 धावांची गरज. टाइम जाम झालाय. अखेरचा 2 मिनिटं उरले आहेत. 59, 58, 57, 56, 56, 55, 54, 53. चला सामन्याला सुरुवात तरी करत नाही. 50, 49, 48, 47, 46, 45, 44, 43, 43, 42, 41, पुरे 40 न. 6 चेंडू 5 धावांची गरज न. चांगला चेंडू. टेलर यांनी खतरनाक स्वीप मारलाय पॉइंटच्या दिशेने. कट केलाय न. एक धाव नक्कीच काढलाय. 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. अर्जुन गोलंदाजीला 3 आकडे त्याचे नंबर आहे. 210. यशस्वी जयस्वाल वाटते यो 210 मारून आलाय. 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. त्विषा 11 ला घाम फुटलाय न. फलंदाजीच्या इकडे एसी फिरते. थंड वातावरण झालंय डगआउट मध्ये अख्खा. 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. यो दुसरा चेंडू टाकलाय. ओ काय कट करलाय यो. डायरेक्ट सर्व क्रिकेट प्रेमींचे स्वागत. तिथे जाऊन बॉल लागलाय. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. एकदम खतरनाक गर्दी झाली आहे. प्लेयरला उभं राहायला जागा नाही. आता स्टेज बांधणार उद्या आम्ही.
4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. अंपायर पण बोलतो पटकन चौकार मारा ना, लवकर मॅच खपवा. तर मला लवकर जावाला घरी. एक सूचना देतो, ही मॅच संपली, एंट्री समोर ज्याच्या पण गाड्या आहेत ते काढायचे आहेत ना. तर इकडची पोरं जाम खतरनाक आहेत, हवा बिवा काढतात गाडीच्या. खतरनाक आहे एकदम पोरं, इकडे घेऊन पण जातील गाड्या. मैदानामध्ये पार्किंग करायची आहे ना. चांगला टेलरनी काय रनिंग बिटवीन द विकेट एकदा नक्कीच काढलाय. धावसंख्या झालाय ती 26. 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. ना त्विषा 11नी थोडी गाई करायची आहे. टाइम संपत आलाय तुमचा. आहे सगळे प्लेयरच्या मागे 3 आकडीच नंबर आहेत. 723, 879, 210. अक्षयनी 2 नंबर घेतलाय, म्हणजे 2 धावा पाहिजे. म्हणजे याच्या हातामध्ये चेंडू येईल वाटते. वैभवनी तिथे लक्ष दिलंय. आता वैभव मारते 4 मारली वाटते. हो खतरनाक बॅट्समॅन आहे. जाम टाइम घालवलाय या संघाने. यांना पेनल्टी लावा लागेल वाटते. चला लवकर केलायचं आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. बघूया ना. चांगला चेंडू आणि वैभवनी डॉट काढलेला. वैभवनी डॉट दिलेला. पण गौरव 07 धोनी, गौरव नाव आहे, जर्सीचा नंबर पण धोनीचा आहे. पण किपिंग मात्र केलं नाही. ग्लव्स मध्ये त्याच्या होल्या वाटते. हातातनं बॉल निघून गेला. मुनफ पटेल सारखी केलाय त्यांनी किपिंग. हातामधनं चेंडू सिटरलाय त्याच्या. फेबिक कॉल द्यायला लागेल. ना 2 चेंडू 1 धावांची गरज. अर्जुन अंगते बॉल पकडते का नाही? तू काय करते ना तिथे? स्वामी समर्थ संघ फुल पिवला भडक घालून एकदम खतरनाक पिवल्यामध्ये आले ना सगळे. बॅटी आमचे मित्र चावा पण आले तिथं. खतरनाक फलंदाजी करते. आणि टॅप मारिलाय तो ना. सामना संपलाय ना. काय हिट मारलाय त्यांनी. राग काढलाय अख्खा. हॅलो. पुढील सामना असेल तो MC